नुकतीच मला एक मुलगी भेटली, अतिशय टॅलेंटेड आणि गुणी मुलगी. पण तिच्या क्षेत्रात तिच्याबद्दल केल्या जाणाऱ्या पॉलिटिक्समुळे, पसरवल्या जाणाऱ्या गोष्टींमुळे ती अक्षरशः त्रासून गेली होती. इतकी की मला आता संधीसुद्धा नको असं तिला वाटायला लागलं. तिला समजवत असताना माझ्या लक्षात आलं, अशी माणसं आपल्यासुद्धा आयुष्यात असतात थोड्याफार फरकाने, जी आपलं यश, आपलं कौतुक, आपलं टॅलेंट सहनच करू शकत नाहीत. का वागतात अशी लोक? मला वाटतं त्यांच्यात काहीतरी कॉम्प्लेक्स असतो. त्यांना अति कॉम्पिटेटिव्ह बनवलं गेलेलं असतं. त्यांच्या अपब्रिंगिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो, किंवा आईवडिलांनी शिकवलेल्या गोष्टींचा ह्यांनी काहीतरी वेगळा अर्थ काढलेला असतो. आणि कुठल्याही ठिकाणी फक्त मीच श्रेष्ठ असू शकते किंवा असू शकतो आणि बाकीचे सगळे माझ्यापेक्षा नेहमी खालच्याच लेवलला राहतील, असं काहीतरी त्यांच्या डोक्यात असतं. अशा वेळी काय करायचं? तर या लोकांचा खरं तर अजिबात विचार करायचा नाही. कारण जशी द्वेष करणारी, असूया करणारी माणसं आपल्या आयुष्यात येतात, तशीच आपलं टॅलेंट ओळखणारी, सोनं पारखणारी माणसंसुद्धा आपल्याला भेटतात आणि योग्य संधी आपल्या पदरात पडतात. त्यामुळे अशा माणसांचा विचार न करता आपल्या स्वतःवर, स्वतःच्या टॅलेंटवर विश्वास ठेवायचा आणि आनंदाने जगत राहायचं.